ओके. सो आज आपण एक नवीन केस स्टडी घेत आहे. या अगोदर आपण 2 सब्जेक्टवरती केस स्टडी घेतलेली आहे. ती म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट किंवा क्रायसिस मॅनेजमेंट आणि त्यानंतर सेक्शुअल हरासमेंट ऑफ विमेन ॲट वर्कप्लेस. सो या 2 टॉपिकवरती आपण 3-3 केस स्टडी घेतलेले आहे. असे एकूण आपण 6 केस स्टडी घेऊन हा एक टॉपिक कंप्लीट म्हणजे हे 2 टॉपिक कंप्लीट करून घेतलेले आहे. सो आज आपण एक नवीन केस स्टडी घेत आहे. हे केस स्टडीमध्ये आपल्याला म्हणजे जो एक माझा मोटिव्ह आहे की तुम्हाला काय आलं पाहिजे ते म्हणजे केस स्टडी जरी छोटी दिलेली आहे तरी आपण त्याला स्ट्रेच करून कसं लिहू शकतो 250 वर्ड्समध्ये आणि चांगले मार्क्स कसं देऊ शकतो. या केस स्टडीमधून आपल्याला ते बघायला मिळणार. कारण ते टॉपिक खूप सिंपल आहे आणि जे क्वेश्चन त्याच्यामध्ये पुट झालेले आहे त्याला आपल्याला म्हणजे दिसायला मिळणार की त्याचे आन्सर्स आपण जास्त प्रमाणात लिहू नाही शकत बट स्टील आपण ब्रेन स्टॉर्मिंग करून किंवा त्या केस स्टडीला चांगल्या पद्धतीनं बघून किती चांगल्या पद्धतीने आन्सर लिहू शकतो हे आपण आज बघणार आहे. सो मी तुम्हाला केस स्टडी दाखवतो त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही आधी विचार करा आणि बघा की खरंच हे डिफिकल्ट आहे की आणि त्याच्यानंतर आपण कसं आन्सरला प्रोसीड करतो हे पण बघा. सो केस स्टडी ही आहे, ही केस स्टडी आहे आपल्याला आजची. बघा, एक वेळा वाचून घ्या केस स्टडी. केस स्टडी काय म्हणतो, ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर इन चार्ज ऑफ युअर एरिया. तुम्ही एक ॲडमिनिस्ट्रेटर आहे तुमच्या एरियाचे. ठीक आहे. यू आर विटनेस टू वाईडस्प्रेड फूड वेस्टेज इन लॅविश पार्टीज. म्हणजे तुमच्या एरियामध्ये जे लॅविश पार्टीज होत आहे, जे हॉटेल्समध्ये, इटरीजमध्ये त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये फूड वेस्टेज होत आहे. बघा, फूड वेस्टेज होत आहे आणि तुम्ही एक ॲडमिनिस्ट्रेटर आहे. ठीक आहे. लॅविश पार्टीज आणि इटरीजमध्ये. आणि दुसरीकडे काही लोकांना जे म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांना एका वेळचं पण जेवण मिळत नाही. वन स्क्वेअर ऑफ मील अ डे. ठीक आहे. ऑन द अदर हँड. सो हे बघा, इथपर्यंत तुम्हाला समजत असणार की काय प्रॉब्लेम आहे तुमच्या एरियामध्ये. लॅविश पार्टी होत आहेत, तर फूड वेस्टेज खूप होत आहे आणि एकीकडे असे काही लोक आहेत ज्यांना एका टाइमचं पण जेवण मिळत नाहीये. ठीक आहे. रिअलायझिंग दॅट दिस इज नॉट द स्कार्सिटी ऑफ द रिसोर्सेस बट द हॅबिट ऑफ द पीपल दॅट इज कॉझिंग पॉसिटिव्ह इन अवेलेबिलिटी ऑफ द फूड. म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात आलं की ही म्हणजे ही एक शासकीय समस्या नसून हा एक बिहेवियर आहे लोकांचा ज्याने फूड शॉर्टेज होत आहे. ठीक आहे, तुमच्या एरियामध्ये. सो यू डिसाइडेड दॅट सर्टन मेजर्स आर नीड टू बी टेकन. मग तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला काही करावं लागणार ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. बघा, हे प्रॉब्लेम फक्त ज्यांना फूड अवेलेबल होत नाही त्यांची नाही आहे. जे फूड वेस्ट करत आहे त्यांची पण आहे. म्हणजे इथूनच तुमच्या लक्षात आलं असणार की ही प्रॉब्लेम म्हणजे दोन्हीकडची आहे. आलं लक्षात तुमच्या की आपण काय करत आहे म्हणजे तुम्हाला ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर काय बघा इथे ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला काही मेजर्स घ्यायचे म्हणजे तुम्हाला काही निर्णय घ्यायचे आहे. कशाला? फूड अवेलेबल करून द्यायला, ज्या लोकांना नाही मिळत आहे. बट एकीकडे हे आहे फूड अवेलेबल आणि दुसऱ्याकडे फूड वेस्टेज. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असणार आपल्या केस स्टडीमध्ये एक पॉईंट जो इथं नाही तो पण आपण कसा फक्त वाचून डिराईव्ह करून टाकला. आलं लक्षात? विथ द इश्यू ऑफ द स्टार्वेशन ॲट द ग्रासरूट लेवल म्हणजे तेच. एक वेळ तुम्ही पुन्हा बघू शकता. आता हा क्वेश्चन बघा याच्यामध्ये काय आहे, गिव्हन द सिच्युएशन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. सिंपल. हं. आता आयडेंटिफाय द एथिकल इश्यूज इन्व्हॉल्व इन दिस केस. एथिकल इश्यूज काय? एथिकल इश्यूज आणि दुसरं बघा व्हॉट मेजर्स वुड यू टेक टू डील द वेस्टेज ऑफ द फूड. सिंपल. इथंच तुम्हाला मेजर्स घ्यायचे आणि तोच क्वेश्चन तुम्हाला सिंपली इथं पुट केलेला आहे आणि हे 2 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे 250 वर्ड्समध्ये आणि किती मार्क्ससाठी? 20 मार्क्ससाठी. ओके. सो आता तुम्ही बघा की तुम्हाला एक-एक क्वेश्चन 10-10 मार्क्ससाठी लिहायचा आहे आणि एथिकल इश्यूज म्हणजे इथून तुमच्या लक्षात येणार की केस स्टडी किती सिंपल आहे. केस स्टडीमध्ये आपल्याला काहीच दिलेलं नाही. फक्त 2 गोष्टी दिलेल्या आहेत. एक वेस्टेज होत आहे हॉटेल्समधून, इटरीजमधून, रेस्टॉरंटमधून एका म्हणजे मोठ्या वर्गाचे जे लोक आहेत त्यांच्याकडून आणि एकीकडे काही लोकांना फूड मिळत नाही, फूड अवेलेबल होत नाही. सो ही समस्या आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला 2 क्वेश्चन विचारलेले आहे. आता हा जो क्वेश्चन जर बघितला एथिकल इश्यू, तर एथिकल इश्यू पण ही जी समस्या आहे ती फक्त या पर्टिक्युलर लोकांची जे फूड वेस्ट करत आहे. आणि जो सेकंड क्वेश्चन आहे वेस्टेज ऑफ द फूडला तुम्ही कसे डील करणार तर तुम्हाला तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला याला म्हणजे ही ज्यांना मिळत नाही त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला मेजर्स द्यावा लागणार तर नाही. इथं तुम्हाला हे जे वेस्टेज होत आहे याच्या अकॉर्डिंग पण हे मेजर्स द्यावं लागणार. म्हणून ही केस स्टडी मी तुम्हाला सांगत आहे की ही केस स्टडी बघायला सोपी वाटते बट लिहायला खूप हार्ड आहे. तेच आपल्याला या केस स्टडीमध्ये शिकायचं. तुम्ही सध्या पॉज करा केस स्टडी, याच्यावरती विचार करा आणि तुम्हीच बघा की तुम्ही किती पॉईंट्स लिहू शकता. एथिकल इश्यूज काय आहे या केस स्टडीमध्ये आणि तुम्ही मेजर्स काय घेणार. सो तुमच्या लक्षात येणार जेव्हा आपण प्रोसेड करू केस स्टडीला की हो असा आपण विचार करू शकतो आपण. इथं मी तुम्हाला इथं दिलेलं आहे की इथं पण बघा की पुन्हा तुम्हाला एक बघा वाचून घ्या की वाईड स्प्रेड फूड वेस्टेज होत आहे. जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की कधी पण केस स्टडीमध्ये हे करत जात जा. पॉईंट म्हणजे जे हे अंडरलाईन करत जात जा. कारण की हेच अंडरलाईन गोष्टी तुम्हाला पुढे
तुमचे सोल्युशन फॉर्म करायला हेल्प करतो. सो रेस्टॉरंट अँड इटरीजमध्ये होत आहे. ओके, समजली इथपर्यंत? ठीक. पीपल स्क्वेअर मिलीमीटर स्कार्सिटी ऑफ द रिसोर्सेस नहीं है. इट इज नॉट द स्कार्सिटी ऑफ द रिसोर्स सर्टन मेजर्स आर नीड टू स्टार्वेशन ग्रास फ्लोर. यानी की एथिकल इश्यूज काय, मेजर्स काय, समजलं इथपर्यंत आला लक्षात तुमच्या? आता हे पण तुम्ही मराठीमध्ये पण वाचू शकता आणि तेच दिलेलं आहे की ठीक आहे. नैतिक समस्या काय आहे, नासाडी हाताळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करा. ओके, काही नाही सर, ठीक आहे. आपण एकदा चेक करून घ्या मराठीमध्ये, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके. सो एथिकल इश्यूज काय असू शकतात याच्यामध्ये? एथिकल इश्यूज, एथिकल इश्यूज काय असू शकतात? बघा, आता त्याच्या आधी पण तुम्ही एक लक्षात घ्या की मी तुम्हाला एक फॉर्मॅट सांगितलेला आहे. फॉर्मॅट काय आहे की सब्जेक्ट मॅटर लिहायचं आहे आपल्याला. सर्वात आधी काय लिहायचं असतो आपण? सब्जेक्ट मॅटर. त्याच्यानंतर आपण लिहित असतो फॅक्ट. ओके. त्याच्यानंतर आपण लिहित असतो स्टेक होल्डर. समजलं इथपर्यंत? स्टेक होल्डर लिहित असतो आणि त्याच्यानंतर आपण एथिकल इश्यूज लिहित असतो किंवा व्हॅल्यूज. ठीक आहे. आता व्हॅल्यूज आणि एथिकल इश्यूज तर आपण इथे डायरेक्टली क्वेश्चनमध्येच दिलेले आहे. सो आपल्याला ते हेच आपला आन्सर पण आहे. सो बघा, सब्जेक्ट मॅटर काय? सब्जेक्ट मॅटर ते जे आपली हेडलाईन राहतो, पेपरमधली हेडलाईन जशी लिहिल्या जाते म्हणजे न्यूजपेपरमध्ये, तशी आपल्याला इथे लिहायचं आहे. बघा काय की वाचस्पीड इथं मी इंग्लिशमध्ये यासाठी दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये समजून यायला पाहिजे. मी मराठी एक्सप्लेनेशन देत आहे, सो एवढा काही हार्ड नसायला पाहिजे. इथं काय होत आहे? वाईडस्प्रेड फूड वेस्टेज इन द लॅविश पार्टी अँड पीपल स्टार्विंग ड्यू टू द इनएबिलिटी ऑफ द इन्श्योर वन स्क्वेअर मील अ डे. ठीक आहे. हेच जे सब्जेक्ट मॅटर होता की एकीकडे म्हणजे फूड वेस्टेज होत आहे लॅविश पार्टीमध्ये आणि दुसरीकडे लोकांना फूड अवेलेबल होत नाही. हेच आपलं सब्जेक्ट मॅटर आहे. त्याच्यानंतर आपण बघू फॅक्ट्स काय? फॅक्ट्स, इथं फॅक्ट्स म्हणजे जे ऑलरेडी आपल्याला गिव्हन आहे, जे प्रूफ आहे आपल्याकडे. प्रूफ काय की ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर विटनेस, तुम्हीच ॲडमिनिस्ट्रेटर आहे. तुम्हीच एक ॲडमिनिस्ट्रेटर आहे आणि तुम्हीच विटनेस करत आहे की वेस्टेज ऑफ द फूड होत आहे हॉटेल्स आणि पार्टीजमध्ये. ओके. आणि इथंच तुम्हाला फॅक्ट दिसून येत आहे बघा. ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर इनचार्ज यू विटनेस. ठीक आहे. तुम्ही विटनेस केलेला आहे या गोष्टीला. आलं ना तुमच्या? सो हाच एक फॅक्ट झाला. दुसरा काही फॅक्ट नाही याच्यामध्ये. आणि स्टेक होल्डर्स काय? हे बघा, अफ्लुएंट क्लास ऑफ द सोसायटी, जो मोठा वर्ग आहे समाजाचा तो आहे. रेस्टॉरंट अँड इटरीज म्हणजे याचे ओनर्स किंवा रेस्टॉरंट इटरीजची कंप्लीट चेन ज्याला आपण म्हणतो. जे मोठी पार्टी ऑर्गनाईज करत आहे, जे लक्ष नाही देत आहे की फूड वेस्टेज होत आहे की नाही होत आहे. ठीक आहे. यू हॅज अन ॲडमिनिस्ट्रेटर, तुम्ही ज्याच्याकडे पूर्ण कार्यभार आहे. त्याच्यानंतर सिस्टीम इन्व्हॉल्व इन द फूड डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. फूड डिस्ट्रीब्युशनची सिस्टीम कोणती? फूड डिस्ट्रीब्युशनची सिस्टीम जे सर्वांना अन्नधान्य पुरवठा करते. ठीक. चिल्ड्रन, पुअर पीपल. पुअर पीपल म्हणजे हेच ज्यांना फूड नाही मिळत आहे, चिल्ड्रन. आता चिल्ड्रन कुठून आलं मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे. ओके. इथपर्यंत समजलं. म्हणजे आपण काय केलं, आपली जी जो एक फॉर्मॅट केस स्टडीज त्याच्या अकॉर्डिंग आपण बघितलं इथं. सब्जेक्ट मॅटर बघितला, फॅक्ट्स बघितलं, स्टेक होल्डर्स बघितले. ओके. आता फर्स्ट क्वेश्चन कडे जो एथिकल इश्यूज. एथिकल इश्यूज काय आहे तुम्ही विचार करा आणि सांगा, नंतर मी आन्सर देतो. ठीक. ओके. सो इथं बघा, इथं काय एथिकल इश्यूज काय आहे आपले? लॅक ऑफ सेन्सिटिव्हिटी अमंग दी अफ्लुएंट क्लास. पहिला इश्यू काय आहे आपला की जो मोठा वर्ग आहे समाजाचा तो संवेदनशील नाही आहे. ठीक आहे. समजलं तुमच्या? की तुम्हाला लक्षात आलं असणार की जो मोठा वर्ग आहे तो सेन्सिटिव्ह नाही आहे. की आपण म्हणजे त्यांचे जे ऍक्ट आहे ते डायरेक्टली और इनडायरेक्टली समाजाला कसा प्रभाव करत आहे. इव्हन समाजाला सोडा, उद्या त्यांना पण तो प्रभाव करणार, याची सेन्सिटिव्हिटी त्यांना नाही आहे. सो एक हा इथिकल इश्यू आहे की ते सेन्सिटिव्ह नाही आहे. ओके. संवेदनशील नाही आहे. आलं लक्षात? सो हा फर्स्ट इश्यू आहे. समजलं? त्याच्यानंतर बघा सेकंड इश्यू काय? लॅक ऑफ फोरसाइट्स अँड रॅशनॅलिटी. म्हणजे त्यांच्यामध्ये दूरदृष्टी नाहीये. लॅक ऑफ फोरसाइट, दूरदृष्टी नाहीये आणि त्यांच्यामध्ये तर्क पण नाहीये. आता हा पॉइंट कसा आहे की त्यांना आज म्हणजे त्यांना सुद्धा आज अवेलेबल होत आहे. बट त्यांना त्यांना पण उद्या अवेलेबल होणार काय? हं. त्यांना उद्या अवेलेबल होणार काय? जरी ते त्यांच्याकडे पैसा असणार, अमाप संपत्ती असणार, बट आजची परिस्थिती वेगळी आणि उद्याचं कोण बघितलं? सो एक प्रकारे जेव्हा आपल्याकडे खूप पैसा येतो, खूप म्हणजे म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टी मिळतो, बट आपल्याला ती गोष्ट कशी हँडल करायची, कशी मॅनेज करायची याची पण आपल्याला आपल्याला म्हणजे आपण रॅशनल असायला पाहिजे त्या गोष्टीला हे करायला, की त्या गोष्टीला समोर जायला, की आणि फोरसाइट्स असायला पाहिजे आपल्यामध्ये, की उद्या नसली तर किंवा याचा वापर आपण कसा करायला पाहिजे वेळेप्रमाणे. म्हणजे उद्या पण असायला पाहिजे आणि ह्याच्या पुढे पण असायला पाहिजे. सो लॅक ऑफ फोरसाइट्स अँड रॅशनॅलिटी. बघा बघा, अफ्लुएंट क्लासमध्ये काय काय नाहीये, सेन्सिटिव्ह नाहीये ते आणि फोरसाइट्स पण नाही, रॅशनॅलिटी पण नाहीये. ठीक आहे. ओके. तर्क पण नाहीये त्यांच्या त्याच्या ह्याच्यामध्ये आणि फोरसाइट दूरदृष्टी पण नाहीये. ठीक आहे. आणि बघा दुसरं अजून काय, इग्नोरन्स ऑफ द फॅक्ट दॅट मोस्ट ऑफ द पीपल्स आर डाईंग हंग्री. म्हणजे
कंपॅशनेट ॲटिट्यूड नाही त्यांच्यामध्ये. कंपॅशनेट ॲटिट्यूड म्हणजे की इथं ते इग्नोर करत आहे. असं तर होणार नाही की पूर्णच पूर्ण लोकं या समाजामध्ये एका स्तरावर आर्थिक स्तरावरती किंवा सामाजिक स्तरावर हे तर त्यांना माहिती आहे. म्हणजे काही लोकं आपल्यापेक्षा खाली आहे किंवा काही लोकं आपल्यापेक्षा परिस्थितीने म्हणजे त्यांची कमजोर आहे. ठीक आहे. बट इथं तो फॅक्ट जो आहे, त्याची रिॲलिटी आहे. फॅक्ट म्हणजे एक रिॲलिटी असतो. तर ते रिॲलिटीला इग्नोर करत आहेत. त्यांच्यामध्ये इग्नोरन्स आहे. ओके. त्यांच्यामध्ये इग्नोरन्स आणि हा इग्नोरन्स त्यांच्यामध्ये कंपॅशन आणत नाही. कंपॅशन. ओके. म्हणजे एक एम्पॅथी आणि कंपॅशन नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. मी तुम्हाला सांगून देईल कधी. सो इथं फक्त जस्ट ते लक्षात घेऊन घ्या. एम्पॅथी आणि कंपॅशन नाहीये. कंपॅशनल ॲटिट्यूड नाहीये. ओके. समजलं? सो ते म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा इग्नोरन्स पण आहे. हं. म्हणजे एक इग्नोरन्स म्हणजे त्यांच्यामध्ये विस्डम पण नाहीये कोणत्या गोष्टीला घेऊन आणि कंपॅशन पण नाही, एम्पॅथी पण नाही. इथं तुम्ही सरळ लिहू शकता लॅक ऑफ एम्पॅथी, लॅक ऑफ कंपॅशन ॲटिट्यूड आणि लॅक ऑफ विस्डम इन द व्हर्च्यू. ओके. सो इथे हा आपण पॉइंट लिहू शकतो जरी मी मेन्शन नाही केलं. आणि लो लेव्हल ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. लो लेव्हल ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. ओके. इमोशनल इंटेलिजन्स टॉपिक मी ऑलरेडी दुसऱ्या केस स्टडीमध्ये कव्हर केलेला आहे. इमोशनल इंटेलिजन्स सांगून देतो काय आहे. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे अशी अं, म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणू शकतो, की इथं तुम्ही दुसऱ्यांची परिस्थितीला कन्सिडर करता आणि ते जे इमोशन्स दुसरा जे कॅरी करते, ते स्वतःमध्ये पहिले आणता आणि नंतर तुम्ही बघता, की आता मला काय कसे डिसिजन घ्यायचे आहे. सो त्याला आपण सिम्पली इमोशनल इंटेलिजन्स. जर सपोज या अफ्लुएंट क्लास जो मोठा वर्ग आहे समाजाचा, जर त्यांनी त्यांची इमोशन जर कॅरी केले स्वतःमध्ये, की त्यांना नाही मिळत आहे जेवायला, त्यांची परिस्थिती नाजूक आहे, ही जर तर आणि त्याच्या अकॉर्डिंग जर त्यांनी इंटेलिजंटली बिहेव केला, सो तर ते कुठेतरी फूड वेस्टेज करणार नाही. कुठेतरी स्वतःच्या पैशाला म्हणा अशा व्यर्थ ऑकेजन्सला खर्च करणार नाही किंवा एका चांगल्या कामाला खर्च करतील. आलं लक्षात? सो लो लेव्हल ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. आणि हे जे काही वर्ड्स आहे ना, सो म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, एम्पॅथी, कंपॅशनेट ॲटिट्यूड हे वारंवार केस स्टडीमध्ये येतच राहतात. सो हे तुम्हाला माहीतच पाहिजे. ठीक. सो बघा इथपर्यंत आपण काय बघितलं, रॅशनॅलिटी नाहीये, फोरसाइट्स नाहीये, ठीक आहे, सेन्सिटिव्हिटी नाहीये, सेन्सिटिव्ह नाहीये, विजडम, लॅक ऑफ विजडम किंवा इग्नोरन्स आहे. इग्नोरन्स म्हणजे तेच लॅक ऑफ विजडम, व्हर्च्यू. ओके. त्याच्यानंतर कंपॅशनेट ॲटिट्यूड, इमोशनल बघा, एक सिंपल क्वेश्चन होता. काय होता क्वेश्चन, की एथिकल इश्यूज काय आहेत? त्याच्यावरती आपण किती सारे पॉइंट्स मांडले. म्हणजे हेच मला तुम्हाला या केस स्टडीमध्ये सांगायचं होतं. सिंपल टू सिंपल केस स्टडी वापरून आपण कसं स्ट्रेट करू शकतो. म्हणजे ही जी प्रॅक्टिस आहे, हे तुम्हाला जेव्हा तुम्ही 25-30 केस स्टडीला पुढे जाणार, तेव्हा लक्षात येणार, की आपल्याला कोणते मुद्दे कसे केस स्टडीमध्ये मेन्शन करायचे आणि मॅक्सिमम मार्क्स कसे फेच करायचे. सो माझा पूर्ण फोकस या केस स्टडीमध्ये केस स्टडीवरती नसून मॅटरवरती आहे, कंटेंटवरती आहे, आन्सर रायटिंगवरती आहे. ठीक. ते तुम्हाला लक्षात येत असणार. लॅक ऑफ फोरसाइट अँड रॅशनॅलिटी बघा. इग्नोर सम ऑफ द फॅक्ट. ठीक आहे. ओके. ओके. अँड ॲक्शन्स ऑफ बीइंग इर्रिस्पॉन्सिबल आहे ते. रिस्पॉन्सिबिलिटी एक प्रकारची तुमची इथिकल व्हॅल्यूज आहे. तेच तुम्ही लॅक ऑफ बीइंग इर्रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स सोसायटी. आला लक्षात नवीन पॉइंट. म्हणजे इर्रिस्पॉन्सिबल आहे ते. किंवा त्यांच्यामध्ये इथं तुम्ही लिहू शकता सिव्हिक सेन्स नाही. सिव्हिक सेन्स. ठीक. सिव्हिक सेन्स नाही. ठीक. एथिकल इश्यूजमध्ये. राईट. आता तुम्ही जर तुमच्या लक्षात येणार, की सर हे एथिकल व्हॅल्यूज वगैरे नाही. बघा, एथिकल व्हॅल्यूज हा खूप जनरल टर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही पण लिहू शकता. इथं आपण जर एथिकल व्हॅल्यूजला जर एकदम शब्द म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग जर चाललो, तर तुमच्याकडे फक्त 2 आणि 3च टर्म्स राहतील. जसे एम्पॅथी, कंपॅशन. तर बट आपल्याला आन्सर लिहायचा आहे 10 मार्क्ससाठी. सो अशा पण काही गोष्टी घ्यायला लागणार. ते जनरल कॉन्टेक्स्टमध्ये जातात. सो सिव्हिक सेन्स झालं, त्याच्यानंतर रॅशनॅलिटी झालं. आपण जनरल कॉन्टेक्स्टमधून याला पिक केलेलं आहे. बघा, निग्लिजन्स ऑफ द सोशल कंडक्ट. तेच मी तुम्हाला सांगितलं. सोशल कंडक्ट काय असायला पाहिजे? सिव्हिक सेन्स काय असायला पाहिजे? त्याचा निग्लिजन्स आहे. इग्नोरन्स आहे. कशाचा इग्नोरन्स आहे? की परिस्थितीचा, समाजाच्या परिस्थितीचा इग्नोरन्स आहे. निग्लिजन्स आहे. इररिस्पॉन्सिबिलिटी आले 3 शब्द. निग्लिजन्स, इररिस्पॉन्सिबिलिटी, सिव्हिक. ओके. सो एथिकल इश्यूज बघा. इथं तुम्हाला असे एथिकल इश्यूज मी ऑलरेडी इथं मेन्शन केलेले आहे एकामध्ये बघा. सेन्सिटिव्ह नाही आहे, फोरसाइट्स नाही आहे, त्यांच्यामध्ये इग्नोरन्स आहे. ठीक आहे. लो लेवल ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. ठीक आहे. एथिकल इश्यूज बघा. आलं लक्षात. टुवर्ड इररिस्पॉन्सिबिलिटी आहे. निग्लिजन्स ऑफ द सोशल कंडक्ट, की त्यांचं काय कार्य असायला पाहिजे समाजासाठी आणि ते काय नाही करत आहे किंवा काय करत आहे, असं काही आहे. सो हा क्वेश्चन समजला. म्हणजे आपण कसं स्ट्रेट केलं गोष्टीला आणि कसं त्यांना हँडल केलं एक्झामच्या सिच्युएशनमध्ये किंवा एक अंडरस्टँडिंगच्या सिच्युएशनमध्ये, हे बघू शकता तुम्ही एथिकल इश्यू. आणि इथपर्यंत झालं काय? पुन्हा एक वेळा बघू शकता आपण. तुम्हाला
ठीक आहे. आयडेंटिफाय द इथिकल इश्यू इन्व्हॉल्व इन दिस केस स्टडी. आता सेकंड क्वेश्चन बघा, की व्हॉट मेजर्स वुड यू टेक टू डील विथ वेस्टेज ऑफ द फूड इन युअर एरिया. ठीक आहे, तुम्ही मेजर्स काय घेणार ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर, ठीक आहे, और ॲज अन इन्चार्ज. सो बघा, तुम्ही थोडा विचार करा की आपण काय करू शकतो. तुम्हाला मी एक सांगितलं की तुम्हाला एक गोष्ट सांगितली की तुम्हाला टू वे सोल्युशन मेन्शन करायचे. जरी तुम्हाला वन वे सोल्युशन दिसत आहे की हे की ज्यांना फूड नाही मिळत आहे, बट तुम्हाला इथं पण वर्क करायचं आहे आणि हा कंप्लीट केस स्टडी इथं आहे. इथं इथं म्हणजे बघा, केस स्टडी असते काय आणि आपण विचार काय करतो. सो वेस्टेज काय होतं त्याच्यावरती काम करायचं आहे ॲज अन इन्चार्ज, आणि यात पण करायचं आहे, बट मेनली केस स्टडी इथं फोकस आहे, बट आपलं लक्ष इथं राहणार. सो हा पण एक हे आहे केस स्टडीमध्ये शिकण्याचा. बघा, आता मग मी माझं कसं लिहिणार सेकंड आन्सर, की बघा, ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्चार्ज ऑफ माय एरिया, माय ॲक्शन्स टू डील विथ वेस्टेज ऑफ द फूड अँड टू ॲड्रेस हंगर ॲट ग्रास वुड बी शॉर्ट टर्म अँड द लाँग टर्म. ओके, माझे ॲक्शन दोन प्रकारे राहणार, शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म. शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म मेजर्स मी ऑलरेडी डिफरंट केस स्टडीमध्ये घेतलेले आहे, किंवा आपण असे मेजर्स देताना शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म द्यायचं. हा पण एक फॉर्मॅट आहे केस स्टडी लिहिण्याचा. शॉर्ट टर्म मेजर्स काय, की सर्वात आधी तुम्हाला ॲडव्होकेट अमाउंट ऑफ क्वालिटी ऑफ फूड इन माय डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, सर्वात आधी तुम्हाला ज्यांना फूड अवेलेबल नाही आहे त्यांना फूड अवेलेबल करून द्यायचं. हा एक बेसिक पॉईंट आहे शॉर्ट टर्म मेजर्सचा. आणि कारण की वेस्टेज हा एक प्रोलॉंग आलं इश्यू, म्हणजे प्रोलॉंग डेव्हलप होणारा इश्यू आहे. तो त्याचं काही असं शॉर्ट टर्म सोल्युशन निघणार नाही, की तुम्ही रेस्टॉरंट बंद करा किंवा त्यांना काही डायरेक्शन्स द्या. ते होणार नाही. ते लाँग टर्म मेजर्स आहेत. तिथं तुम्हाला वेगवेगळ्या मेथड्स यूज करावं लागणार. ठीक आहे. बट शॉर्ट टर्म काय, की तुम्ही ज्यांना फूड अवेलेबल नाही आहे त्यांना फूड अवेलेबल करून द्या. ठीक आहे. हा शॉर्ट टर्म सोल्युशन. आता लाँग टर्म सोल्युशन तुम्हाला जे वेस्ट करत आहे, वेस्टेज ऑफ द फूड जे क्लास करत आहे त्याच्यावरती करायचं आहे. सो आता बघा, माय सेकंड स्टेप इज टू अंडरस्टँड डिफरंट प्रॉब्लेम्स इफ एनी अदर दॅन फूड वेस्टेज टू इन्शुअर द कंटिन्युअस सप्लाय. ठीक आहे. सो आता इथे लॉंग टर्म मेजर्स आपल्याला घ्यायचे. लॉंग टर्म मेजर्स काय, बघ, सर्वात आधी तुम्ही आय वुड पर्सनली मॉनिटर द फूड सप्लाय अँड सबसिडी स्कीम सो दॅट इश्यूज ऑफ द लिकेज वेस्टेज अँड करप्शन कॅन बी टॅकल. आता इथं तुम्ही एक लॉंग टर्म मेजर्स काय घेत आहे, ज्यांना म्हणजे ज्यांना फूड नाही मिळत आहे, सो त्यांच्यासाठी कुठं काही समस्या आहे काय बघून घ्या. शॉर्ट टर्म मेजर्समध्ये त्यांना अवेलेबल करून द्यायला तुम्ही लगेच. बट आता तिथं पण काही लिकेजेस आहे काय, तिथं पण काही वेस्टेजेस होत आहे काय, आणि तिथं पण करप्शन आहे काय ते बघा. ठीक आहे. सबसिडीच्या माध्यमातून किंवा डिफरंट माध्यमातून जिथून त्यांना फूड अवेलेबल होतात तिथं काही आहे काय, जेणेकरून इथं जर म्हणजे इथं जर काही लिकेज असला, इथं इथं काही करप्शन, इथं जर काही वेस्टेज असला, तर जर तुम्ही या साईडला जरी म्हणजे हे जे वेस्टेजवाली जी साईड आहे ती जरी क्लिअर केली, तरी ही साईड ज्यांना फूड अवेलेबल होत नाही ही साईड क्लिअर होणार नाही. सो इथं पण तुम्हाला वर्क करायचं. इथं बघा, इथं आपण काय केलं, त्यांना म्हणजे शॉर्ट टर्म मेजर्समध्ये अवेलेबल करून दिला, आणि लॉंग टर्म मेजर्समध्ये तिथल्या लिकेज काही लिकेज असणार, काही वेस्टेज असणार, काही करप्शन असणार, याला आपण बघितलं. ठीक आहे. मी पर्सनली बघितलं, म्हणजे लिहिण्याची पद्धत बघा, पर्सनली मॉनिटर द फूड सप्लाय अँड सबसिडी स्कीम्स ऑफ द चेन्स. ओके. सो आता लॉंग टर्म, नेक्स्ट लॉंग टर्म मेजर्स काय, we will have analytical assessment of the food wastage in our area and issue advisories to the party organizers, restaurant eateries to have limitations on the extra food wastage and also penalize. ठीक आहे. ठीक आहे. आता इथं बघा, की आता आपल्याला याच्यावरती वर्क करायचं, वेस्टेज ऑफ द फूड. सो आपण काय करू, सर्वात आधी एक ॲनालिटिकल असेसमेंट करू. ॲनालिटिकल असेसमेंट असंच नाही की आपण बघू की किती फूड वेस्टेज होत आहे. ठीक आहे, ऑफ फूड इन अवर एरियाज, आणि नंतर याच्या बेसिस आणि होत आहे हे तर आपल्याला माहिती नाही, कारण की आपण विटनेस केलं स्वतःला, हाच एक फॅक्ट आहे. सो इथे ॲनालिटिकल असेसमेंट केल्यानंतर आपण काय करू, एक ॲडव्हायझरी इश्यू करू कोणाला, म्हणजे पार्टी ऑर्गनाईज करत आहे, म्हणजे जे मोठे हॉल्स असो, जे मोठे रेस्टॉरंट असो, इटरीज असो, त्यांना, की तुम्ही तुमच्या तुमच्या फूड म्हणजे जे एक्स्ट्रा फूड आहे, वेस्टेज आहे, त्याच्यावरती लिमिटेशन्स आणा. ठीक आहे. अँड ऑल्सो पेनलाइज द ओनर्स फॉर नॉट फॉलोइंग द गाईडलाईन्स. आता हे वेगवेगळे माध्यम असू शकतात, की आपण कसे त्यांना ॲडव्हायझरी इश्यू करू, किंवा ते कसे काय त्याला कमी करतात. ओके. बट आपलं काम काय, अॅनालिटिकल असेसमेंट करणं आणि त्याच्या आधारावर ते एक डेटा जनरेट करणं, की हो आपल्याकडे फूड वेस्टेज होत आहे, आणि त्या डेटाच्या आधारावरती एक ॲडव्हायझरी इश्यू करणं, की आम्हाला या डेटाला एवढं लिमिट करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे ऑर्गनायझर्स आहे, रेस्टॉरंट्स आहे, काय करतात, त्याच्यावरती पण आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. काही ना काही तर स्टेप्स करतीलच ते. ठीक आहे. आपलं काम हे आहे ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे. कारण की आपण इथं प्रूफ देऊ शकतो, की आम्ही अॅनालिटिकल असेसमेंट केली. त्याच्यानंतर आपण ही ॲडव्हायझरी इश्यू केलेली आहे. ओके. सो त्याच्यानंतर बघा, आता नंतर आपण काय करू, विल लुक आफ्टर एन-जी-ओज. इथं आपण काय केलं, इथं ॲडव्हायझरी इश्यू केली रेस्टॉरंटला, इटरीजला, जी की आपण एक लॉच्या अंडर करू शकतो. ठीक आहे. किंवा एक फॉर्मल प्रोसेसच्या, फॉर्मल सिस्टीम प्रोसेसच्या
अकॉर्डिंग करू शकतो आणि ते आपण केलं. ओके. आता इथे आपण काय करू, वी विल लुक आफ्टर द एन-जी-ओज व्हिच आर इन्व्हॉल्व्ड इन सच नोबल केस अँड आस्क फॉर द हेल्प टू टॅकल धिस इश्यू. आता हा एन-जी-ओ कुठून आला? बघा, मी तेच तुम्हाला सांगत आहे, की केस स्टडी खूप लिमिटेड होती, की आपण म्हणजे या या 2 पॉइंटर्समध्ये जर आपली केस स्टडी संपली असती. जर आपण शॉर्ट टर्म मेजर्स तर मी सर्वात आधी दिलं, की एन्शुअर फूड सप्लाय टू द नीडी आणि त्याच्यानंतर लॉंग टर्म मेजर्समध्ये आपण हे एनालिटिकल असेसमेंट इथंच केस स्टडी. बट आता आपल्याला इन डेप्थ जाऊन केस स्टडी पण लिहायची आणि इश्यू पण सॉल्व्ह करायचा आहे, दोन्ही माध्यमातून. ठीक आहे. सो आता आपण काय करू, एनजीओची हेल्प घेऊ. कारण की एनजीओ काही एनजीओ सोशल वर्क करतात या बाबतीमध्ये. सो ते पण तुम्हाला काही हेल्प करणार. आणि बघा, हा जो पॉईंट आहे एनजीओची हेल्प घेऊ, हा जर तुम्हाला लक्षात असणार तर हा सेम पॉईंट मी जे डिफरंट केस स्टडीज घेतली वुमन रिलेटेड त्याच्यामध्ये पण सांगितलं की एनजीओची हेल्प आपण कशी घेणार, काय घेणार, कसं तुम्हाला आपल्या कामासाठी हे करणार, की तुम्ही सोशल वर्क करा. ठीक. So we will also look after the NGOs which are involved in such noble cause and ask for the help to tackle this issue. NGOs, ठीक आहे. आता यांच्याकडे डिफरंट डिफरंट माध्यम असतात. की तुम्ही लोकांना प्रेरित करा की फूड वेस्टेज नका करू. ठीक आहे. घरोघरी जा किंवा काही म्हणजे काही वेगळे फंक्शन्स ऑर्गनाईज करा सोसायटीमध्ये जाऊन. एनजीओज आपापल्या माध्यमातून करतात. फक्त तुम्हाला काय की त्यांना हे कॉज लक्षात आणून द्यायचं आणि त्याच्या अकॉर्डिंग ते काय करतील हे नोट डाऊन करायचं. ठीक. केस स्टडी. त्याच्यानंतर यू विल क्रिएट अवेअरनेस थ्रू प्लेज, सॉंग्स अँड ड्रामा इन सेम रेस्टॉरंट इटरीज इन सार्केस्टिक वे. तुम्हाला लक्षात इथं तुम्ही एक इनोव्हेटिव्ह टेक्निक किंवा क्रिएटिव्ह टेक्निक जे मी कधी पण म्हणतो केस स्टडीमध्ये एक इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह टेक्निक राहायला पाहिजे. सो इथं आपण ते यूज करू शकतो, इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिव्ह टेक्निक. सो इथं आपण काय करू शकतो, की इथं वी विल क्रिएट अवेअरनेस थ्रू प्लेस. तुम्हाला जर लक्षात असणार, की आज आपल्या रेस्टॉरंटमध्ये काही सिंगर्स येतात. म्हणजे ते गाणं वगैरे म्हणतात. सो काही ड्रामा असतात. सो इथं पण आपण जे सोशल इन्फ्लुएन्सर आहे, त्यांना म्हणू शकतो. त्यांना जसं आपण एन-जी-ओला म्हटलं, त्यांना म्हणू शकतो, की जा तुम्ही असे काही सॉन्ग्स, असे काही प्लेस तिथं क्रिएट करा, जेणेकरून लोकांना त्यावेळेस समजणार, की आपण काय करत आहे, आपण कोणत्या मार्गावर म्हणजे काय काय मार्ग म्हणजे काय मार्ग आपण अडॉप्ट करायला पाहिजे फूडच्या संदर्भात, त्याला वेस्ट करायला पाहिजे की नाही. सो इन सार्केस्टिक वे. ठीक आहे. सो ही पण एक क्रिएटिव्ह रायटिंग आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की क्रिएटिव्ह स्टेप्स आहे. म्हणजे तुम्ही बघा की आपण ॲज अन इन्चार्ज ऑर ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर तुम्ही ह्या स्टेप जर फॉलो म्हणजे हे रिअल आहे. ठीक आहे. माझं हे पण म्हणजे हे पण म्हणणं आहे की इथं असं नाही की आपण फक्त लिहिण्यासाठी बघत आहे, बट हे रिअल पण आहे की आपण असं करू शकतो. आणि इथं सोशल इन्फ्लुएन्सरला पण हेल्प मिळणार, लोकांना पण एक मेसेज जाणार आणि तुमचं पण काम इझी होणार. जसं आपण एनजीओच्या माध्यमात एनजीओज काय करतील, एनजीओज रेस्टॉरंटमध्ये नाही जाणार, बट एनजीओज काय करतील तुम्हाला जे पब्लिक आहे, जे पब्लिक म्हणजे एक पब्लिकच्या दायऱ्यामध्ये राहून काम करतील, रोड्सवरती, स्ट्रीट्सवरती. आणि इथं हे काय करतील, हे सोशल इन्फ्लुएन्सर हे काय करतील रेस्टॉरंटमध्ये म्हणजे टू वे म्हणजे बाहेर पण आपण त्यांना काय करत आहे, बाहेर पण आपला मेसेज म्हणजे एक जो कॉन्सेप्ट आहे सोशल पर्सुएशन अँड इन्फ्लुएन्स जो मी तुम्हाला ऑलरेडी डिफरंट केस स्टडीमध्ये सांगितलेलं आहे. सो ते टेक्निक आपण इथं त्यांच्या आउटडोअर पण लावते लोकांवरती आणि इनडोअर पण लावतो. इनडोअर पण लावत आहे आणि इनडोअर पण लावत आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो आपण काय केलं, एक एनजीओची मदत घेतली, एक सोशल इन्फ्लुएन्सरची मदत घेतली. इथं आपण सोशल इन्फ्लुएन्सर हा लिहून टाका. आणि इथं आपण पर्सुएशन आणि सोशल इन्फ्लुएन्स ची थिअरी आपण कशी यूज करू शकतो ते पण आपण इथे मध्ये लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा, आता आपण स्कूल चिल्ड्रन टाकलं होतं. तो तुमच्या जर लक्षात येत असेल, की फूड वेस्टेजमध्ये सर्वात प्रॉमिनंट प्लेयर्स जे असतात, जे हे असतात, प्रॉमिनंट ॲक्टर्स जे असतात, ते असतात चिल्ड्रन. सो आपण या चिल्ड्रनला कसं हे करायचं? कारण की बघा, मी तेच म्हणत आहे, की जेव्हा तुम्ही कोणत्या इश्यूला सॉल्व्ह करता, तर तुम्हाला मल्टी डायरेक्शन त्याचा म्हणजे प्रत्येक डायरेक्शनला त्याचा विचार करावा लागते. सो आपण एक एनजीओच्या माध्यमातून विचार केला, आपण एक इनडोअर आउटडोअर टेक्निकच्या माध्यमातून विचार केला. त्याच्यानंतर आपण चिल्ड्रन हे पण वेस्ट करतात, तुम्हाला माहितच ना, तुम्ही अनुभव केला असणार किती वेस्ट करतात. सो आपण यांना कसं हँडल करू? ठीक आहे. वी विल कॉन्टॅक्ट स्कूल टू फोकस ऑन दिस इश्यू. बघा, आपण बघा कसं कोणापर्यंत कसं पेनिट्रेट करायचं आणि आपलं मेसेजिंग कसं करायचं, हे पण एक प्रकारची टेक्निक आहे ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर. सो तुम्ही स्कूलमध्ये जाणार, त्यांना सांगणार, त्यांचे प्रिन्सिपल सांगणार, त्यांच्या टीचरला सांगणार, की अशा काही गोष्टी तुमच्या सिलेबसमध्ये, तुमच्या करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये टाका, जेणेकरून मुलांची फूड हॅबिट्स चेंज होणार. आणि ते मेन कारण की हेच फ्युचर आहे. जर यांच्यापासून ही सवय नाही लागली तर अजून फूड वेस्टेज होणार. त्यांच्या करिक्युलममध्ये टाका, त्यांच्या अभ्यासामध्ये टाका, किंवा
म्हणजे त्यांचे स्वतःचे टिफिन चेक करा आणि त्यांना डायरेक्ट करा की तुम्हाला हे फूड एवढंच म्हणजे फूड कंप्लीट हे करायचं, कन्झ्युम करायचं किंवा वेस्ट नाही करायचं आहे. पण तुम्हाला लक्षात येणार, तुम्ही मुलामुलापर्यंत जाऊ शकता की कोणाचा काय म्हणजे कोण काय करत आहे. सो हा पण एक मेन पॉइंट आहे जो आपण करू शकतो, म्हणजे रेग्युलेशनमध्ये आणू शकतो, जेणेकरून फूड वेस्टेज नाही होणार. बघत आहे तुम्ही की आपण कसे पॉइंट्स घेत कसे कसे लोकांना इन्फ्लुएन्स करत आहे आपल्या फूड वेस्टेजला कमी करण्यासाठी. हे तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकली पण हेच करायचं तुम्हाला आणि एक्झाममध्ये पण हेच करायचं. सो त्याच्यानंतर आपण बघा. आता मग ह्याच्यापुढे आपण काय लिहू शकतो? थोडा विचार करा आणि मला सांगा. थोडा विचार करा की अजून आपण काय क्रिएटिव्ह करू शकतो? अजून आपल्याला काय गरज आहे? जसं आपण लोकांपर्यंत पोहोचलो इटरिस्टच्या म्हणजे या सोशल इन्फ्लुएन्सच्या माध्यमातून, थ्रू सॉन्ग्स, ड्रामाज, प्लेज, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पब्लिकमध्ये पोहोचलो एन्जॉयच्या माध्यमातून जसं, आणि आपण स्कूलमध्ये पोहोचलो चिल्ड्रनला टार्गेट करण्यासाठी. अजून काय करू शकतो बघा? विचार करा. आता इथं बघा, एक अजून तुम्हाला सांगतो. एक बघा, हे खूप महत्त्वाचं पॉइंट. वी विल ऑल्सो मेक सम सीनियर सिटिझन्स फ्रॉम दॅट लोकॅलिटी टू ॲक्ट ॲज अन इन्फ्लुएन्सर. बघा, सीनियर सिटिझनला सोबत घ्या. त्यांना सांगा की असा एक हे होत आहे तुमच्या समाजामध्ये फूड वेस्टेज होत आहे. काही लोकांना अन्नधान्य नाही आहे खायला, आणि इथं तुमची मुलं, तुमचे नातू-पणतू हे फूड वेस्ट करत आहे. ठीक आहे. सो इथं तुमची हेल्प पाहिजे, कारण की हे सीनियर सिटिझन्स खूप हेल्प करतात. तुम्हाला माहिती असणार. सोसायटी बिल्ड करायला. ठीक आहे. त्याच्यामध्ये एथिकल इश्यूज, त्याच्यामध्ये व्हॅल्यू सिस्टम ॲड करायला. ठीक आहे. इम्प्रिंट करायला. सो तुम्ही त्यांना म्हणजे ट्रेडिशनल व्हॅल्यूज, कल्चर काय म्हणतो आपला, हे जर शिकायचं असेल तर तुम्हाला सीनियर सिटिझनची हेल्प घ्यायला लागणार. त्यांची हेल्प घ्या. बघा, आपण काय केलं, एनजीओची हेल्प घेतली, स्कूलची हेल्प घेतली, त्याच्यानंतर सीनियर सिटिझनची हेल्प घेतली. बघा. ठीक. आता लास्ट पॉईंट. वी विल ऑल्सो रिवॉर्ड द हॉटेल्स अँड द रेस्टॉरंट अॅन्युअली. बघा, त्याच्यानंतर जे आपण बघितलं ॲडव्हायझरी जी इश्यू केली, त्याच्या बेसिसवरती जे रेस्टॉरंट एफिशियंटली वर्क करणार फूड वेस्टेजला कमी करण्यासाठी किंवा त्या डायरेक्शनमध्ये वर्क करण्यासाठी, त्याला आपण रिवॉर्ड करणार. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे, रिवॉर्ड अँड पनिशमेंट एक ॲटिट्यूड, एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे, रिवॉर्ड आणि पनिशमेंटने ॲटिट्यूड चेंज होतो. सो एक रिवॉर्ड करणार हॉटेल्स अँड रेस्टॉरंट अॅन्युअली हू परफॉर्म ऑडिटिंग ऑन द फूड सप्लाय अँड वेस्टेज. क्रिएटिव्ह टेक्निक्समध्ये एक ऑडिटिंग ऑफ द फूड सप्लाय, ऑडिटिंग हा पण एक वर्ड मेन्शन ठेवा की ऑडिटिंग करणार आम्ही कशाची, फूड वेस्टेजची. जो मी ऑलरेडी या पॉईंटमध्ये टाकून दिला, बट एक ऑडिटिंग हा एक शब्द आहे, जर तुम्ही वेगळा जरी फोकस केला तर मार्क्स मिळू शकते. आलं लक्षात तुमच्या? बघा आपण. ओके. आणि त्याच्यानंतर बघा, वी विल ट्राय टू ब्रिंग द ॲटिट्यूड चेंज इन ॲडल्ट्स. आता बघा, आपण काय केलं, ॲडल्ट्स राहिले ना, बाय पर्सुएशन फ्रॉम द रोल मॉडेल्स. आपण डिफरंट डिफरंट रोल मॉडेल्सची हेल्प घेणार. डिफरंट डिफरंट रोल मॉडेल्स म्हणजे आता इथं इनडायरेक्ट वेनी रोल मॉडेल्सची कशी हेल्प घ्यायची तुम्हाला लक्षात येणार, हे ॲडल्ट्स आहे. आता हे फूड वेस्ट करत आहे. ओके. म्हणजे एक प्रकारे कन्झ्युम पण नाही करत आहे आणि कन्झ्युम करून पण त्याला वेस्ट करत आहे. सो आपण जी फिटनेस फ्रीक्स इन्फ्लुएन्सर जे आहे, त्यांना सांगणार की ॲडल्ट्समध्ये कसा कॉन्शियसनेस आणायचा हेल्दी लाईफसाठी. जेव्हा ते हेल्दी लाईफचा कॉन्शियसनेस त्यांच्यामध्ये येणार, मग ते काय करणार, कमी फूडलाच हे करणार. म्हणजे म्हणजे कमी फूडलाच कन्झ्युम करणार, किंवा त्यांच्या एक फूड हॅबिट्स त्यांची डेव्हलप होणार की नाही, मला हे फूड कन्झ्युम करायचं, हे नाही करायचं. म्हणजे इनडायरेक्ट वे त्यांचा फूड वेस्टेज कमी होणार थ्रू देअर रोल मॉडेल्स इन देअर, म्हणजे एक फिटनेस फ्रीक ज्याला म्हणू शकतो आपण, अशा रोल मॉडेलची हेल्प घेऊन आपण ॲडल्ट्स, कारण की ॲडल्टचा कन्सर्न तोच आहे की त्यांना फिट राहायचं आहे, फाईन राहायचं आहे. सो एक पर्स्युएशन थिअरी जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे, या माध्यमातून आपण ॲडल्ट्सला पण टार्गेट केलं, आपण सर्वांना टार्गेट केलं बघा समाजामध्ये. ॲडल्ट्सला टार्गेट केलं, चिल्ड्रनला टार्गेट केलं, एनजीओला टार्गेट केलं. त्याच्यानंतर सिनियर सिटीझनची हेल्प घेतली, समजलं तुम्हाला. आणि रेस्टॉरंटला ॲडव्हायझरी इश्यू केली. त्याच रेस्टॉरंटला एक ऑडिटिंगच्या माध्यमातून आपण रिवॉर्ड अँड पनिशमेंट थ्रू त्यांचा ॲटिट्यूडनं किंवा बिहेवियरल चेंज करण्याचे प्रयत्न केले. ठीक. ओके. सो आणि बघा, विल ट्राय टू क्रिएट अ लिंकेज सिस्टम टू डिस्ट्रीब्यूट द लेफ्ट ओव्हर फूड टू द नीडी. एक्झाम्पल बघा, आता जे रेस्टॉरंट आहे, जर त्यांना माहिती पडलं की आपल्याकडे खूप फूड अवेलेबल आहे, सो तर आपण एक रोटी बँक करून, जसं आपण ब्लड बँक, मी तेच म्हणतो, क्रिएटिव्ह स्किल्स बघा, क्रिएटिव्ह रायटिंग बघा कशाला म्हणतात, रोटी बँकचा एक डेव्हलप करू, रोटी बँक आपण तयार करू, जिथं आपण जे चांगलं फूड आहे लेफ्ट, जे होऊ शकतं कन्झ्युम, तर तिथं आपण त्याचा स्टोरेज करू आणि तिथं लिंकेज सिस्टम डेव्हलप करू, जेणेकरून ज्यांना नाही मिळत आहे रोज, त्यांच्यापर्यंत ते अवेलेबल होऊन जाणार. सो हे पण एक पॉईंट आहे. आणि त्याच्यानंतर बघा, विल ट्राय टू क्रिएट टेक्नॉलॉजी. किंवा आपण टेक्नॉलॉजीमध्ये 2-3 पॉईंट लक्ष लक्ष द्या, टेक्नॉलॉजी आणायची आहे.
सो टेक्नॉलॉजी इथं आपण कसं आणू शकतो, वी विल ट्राय टू क्रिएट टेक्नॉलॉजी ड्रिव्हन फूड स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन अवर डिस्ट्रिक्ट टू इन्क्रीज द शेल्फ लाईफ ऑफ द सर्टन फूड. म्हणजे स्टोरेज बघा, कधी पण आता फूड फूड एक काय पेरिशेबल गुड आहे, तर त्याचा स्टोरेज लॉंग टर्म असायला पाहिजे. म्हणून आपण काय करू, की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू जो की टेक्नॉलॉजी ओरिएंटेड राहणार, जे त्याची शेल्फ लाईफ वाढवणार. ओके, समजलं. सो बघा, इथं एका सिंपल क्वेश्चन मध्ये आपण कितीतरी मुद्दे लावले आणि जे प्रॅक्टिकली पण पॉसिबल आहे. मी तेच म्हणतो, केस स्टडी ला एक ॲटिट्यूड पाहिजे. त्या माध्यमातून जर केस स्टडीचा जर विचार केला आपण, तर ते चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होणार. एक वेळा पुन्हा लक्षात द्या, की आपण काय केलं, शॉर्ट टर्म सोल्युशनमध्ये फूड अवेलेबल करून त्याला लॉंग टर्म सोल्युशनमध्ये आपण काय केलं, त्यांचे लिकेज सिस्टीम करेक्शन आणि वेस्टेजेस बघितले आणि त्याच्यानंतर बघा, आणि त्याला नंतर ॲनालिटिकली त्यांना त्याला बघितलं आणि ॲडवाइजरी इश्यू केली. त्याच्यानंतर बघा एन-जी-ओजची हेल्प घेतली. त्याच्यानंतर आपण सोशल इन्फ्लुएन्सरची हेल्प घेतली. जी इनडोअर ॲक्टिव्हिटी करून पर्सुएशन आणि इन्फ्लुअन्स करणार ॲडल्ट्सना. त्याच्यानंतर स्कूलला कॉन्टॅक्ट केलं. त्यानंतर सीनियर सिटिझनची हेल्प घेतली, की जे करून जे ट्रेडिशनल व्हॅल्यूज आपल्या कल्चरच्या इम्प्रिंट करणार मुलांमध्ये. आणि त्याच्यानंतर रिवॉर्ड दिला ऑडिटिंगसाठी. त्याच्यानंतर आपण ॲडल्टचा ॲटिट्यूड चेंज केलं विथ रिस्पेक्ट टू फूड कन्झम्पशन. आणि त्याच्यानंतर आपण एक चेन बनवली रोटी बँकहून. त्याच्यानंतर आपण टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली शेल्फ लाईफ इन्क्रीज करायला स्टोरेज सिस्टीम थ्रू. ठीक आहे. कन्क्लुजनमध्ये एक पॉईंट देऊ शकता, इफ यू कॅन्ट फीड 100 पीपल देन अवर बेसिक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इज टू नॉट वेस्ट इट ऑल्सो. सो जर तुम्ही फीड नाही करू शकत लोकांना, ठीक आहे, तर तुमची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही वेस्ट पण नका करू. आणि कसं कन्क्लुजन देऊन तुम्ही ही केस स्टडी कन्क्लूड करू शकता. सो केस स्टडी छोटी होती, बट लिहिण्याचा माध्यम मी तुम्हाला सांगितलं आणि विचार करण्याचं माध्यम सांगितलं. हा एक प्रॅक्टिकली पण पॉसिबल आहे आणि कंटेंट रायटिंगमध्ये पण आपल्याला हेल्प करून देतं. ठीक आहे. अशा माध्यमातून आपण ही केस स्टडी कंप्लीट केली. आतापर्यंत मी 7 केस स्टडी घेतलेले. 7 केस स्टडी झाले. याच्या पुढंच आपण एक अजून केस स्टडी घेऊ. सो असा टार्गेट आहे 25 ते 30 केस स्टडी या कोर्समध्ये कंप्लीट करायचा. ठीक आहे. सो यापुढे जर वाटलं तर आपण एक केस स्टडी घेऊ शकतो. ही केस स्टडी घेऊन घेऊ आपण. ठीक. ओके. ठीक. थँक यू.